नमस्कार, मी अश्वराज तायडे, राष्ट्रीय अध्यक्ष प्रजाशक्ती क्रांती दल। या व्हिडिओच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आपणास मी एक विनंती करेल। महोदय, निवडणुकीच्या आधी आपल्याकडनं, आपल्या सरकारकडनं फार मोठा घोषणांचा पाऊस या ठिकाणी आपल्या राज्यात पडला। मात्र त्यातून कुठलंच पीक या ठिकाणी आलं नाही। अगदी आपल्या घोषणा असतील ह्या नापीक अशाच पद्धतीच्या या ठिकाणी होत्या। आमचा शेतकरी जेव्हा काबाड कष्टातनं ह्या मातीत काहीतरी रुजवतो तर त्यातनं तो काहीतरी पिकवतो आणि फुलवतो देखील। मात्र आपण घोषणा ह्या मातीत रुजवल्यानंतर आपली एकही घोषणा ह्या मातीतून उगवली नाही किंवा ती फुलून आली नाही, ही या महाराष्ट्रासाठी शोकांतिका आहे। महोदय, एक शायर फार सुंदर शब्दात म्हणतो, तुझको देखा तेरे वादे देखे, तुझको देखा तेरे वादे देखे, ऊंची दीवारों के लंबे साये देखे। महोदय, आम्ही तुम्हाला बघितलं, तुमच्या घोषणा बघितल्या आणि त्या घोषणांच्या फार मोठ्या सावल्या मी या ठिकाणी बघितल्या। मात्र त्या मागे वास्तव असं काहीच नव्हतं। ही फार मोठी शोकांतिका आहे। आपण निवडणुकीच्या आधी अनेक टेंडर या ठिकाणी काढलीत, अनेक कामांना सुरुवात केली। अशाच पद्धतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील गोडेवाडी ते रामनगर या रस्त्याचं काम आपण निवडणुकीच्या आधी हाती घेतलं। मात्र आजही त्या रस्त्यावर ती खडी तशीच पडून आहे। त्या रस्त्याचं पुढे काय हा प्रश्न किंवा आपल्या सरकारमधील कुठल्याच मंत्र्यांना किंवा कुठल्याच लोकप्रतिनिधींना पडत नाही। ही फार मोठी शोकांतिका आहे। आपण आपलं भाजप लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, यासाठी आपण प्रत्येक जिल्ह्यात भाजपचे संपर्क मंत्री नेमलेत। मात्र ते संपर्क मंत्री करतात काय हा फार मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। अनेक टेंडर निघून अनेक काम हे आजही महाराष्ट्रात प्रलंबित आहेत। आपण फक्त शुष्क घोषणा या ठिकाणी केल्यात, मात्र ते काम आपलं वाट बघते। महोदय, एकंदरीत कुठल्याही कामाला सुरुवात करत असताना आपण त्या कामांना सुरुवात करत नाही तर त्या ठिकाणी कुठेतरी लोकांच्या भावनेला सुद्धा हात घालत असतात। निवडणुकीच्या आधी फक्त कुठेतरी घोषणांचा पाऊस करणं, लोकांना सांगायचं आम्ही तुमच्यासाठी हे करू, आम्ही तुमच्यासाठी ते करू, शेतकऱ्यांना सांगायचं आम्ही तुमच्यासाठी कर्जमाफी करू। मात्र ती कर्जमाफी कुठे? आमच्या माता भगिनींना, लाडक्या बहिणींना तुम्ही सांगितलं 2100 रुपये देऊ, मात्र ते 2100 रुपये आज कुठे आहे? आज जे पॅरामीटर्स तुम्ही लावलेत लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी, त्या पॅरामीटर्स आपण आधीच लावायला पाहिजे होते ना। आधीही आपलं सरकार सत्तेत होतं, मग त्यावेळेस फक्त आपल्याला निवडून येण्यासाठी आपण कुठलेच पॅरामीटर्स त्या ठिकाणी लावले नाहीत का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। महोदय, फक्त नागरिकांना काहीतरी दाखवायचं आणि आपल्या बाजूने मतदान करून घ्यायचं, निवडून आल्यानंतर आपण ह्या जनतेला वाऱ्यावर सोडून द्यायचं, हा कुठला नाही। तुम्ही आज राज्याचे प्रमुख आहेत, मात्र राज्याचे प्रमुख असताना आपण कुठल्या पद्धतीने राज्यासाठी विकासाचे कामं करतायत, हा फार मोठा प्रश्न आम्हाला सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी निर्माण झालाय। आपल्या आमदारांचा, भाजपचे आमदार आहेत, भाजपच्या आमदारांचा काही अपवाद सन्माननीय आमदार सोडले तर आपले 90% आमदार निवडून आल्यानंतर आज मस्तपैकी मजेत आहेत। कुठलाच लोकसंपर्क, जनसंपर्क त्यांच्या मतदारसंघात नाही। हे मी आवर्जून आणि मोठ्या जबाबदारीने या ठिकाणी सांगतोय। आता येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। या पद्धतीने
आपल्या सरकारचं काम जर सुरू असेल तर आम्हाला संघटन म्हणून, राज्यातील सजग नागरिकांना सजग नागरिक म्हणून विचार करावा लागेल. भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मतं द्यायचं की बाहेरचा रस्ता दाखवायचा, हा फार मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. आपण बघतोय या फोटोमध्ये जो गोडवाडी ते रामनगरचा रस्ता आहे, निवडणुकीच्या आधी त्या रस्त्यावर खडी आणून टाकली. लोक फार आशेने आपल्याकडे बघतायत, आज रस्ता होईल, उद्या रस्ता होईल. मात्र हा रस्ता उपऱ्यासारखा उपेक्षित बनून पडलाय. इथं माणसं उपेक्षित आहेत महोदय. भाजपच्या काळात इथं माणसं उपेक्षित आहेत. इथला गरीब, इथला कष्टकरी, इथला शेतकरी, इथला दलित, इथला अल्पसंख्याक, इथला आदिवासी, इथला वनवासी हा उपेक्षित आहे. मात्र आपल्या काळात इथले रस्ते सुद्धा उपेक्षित आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे. फक्त विकासाच्या नावाने बोलायचं आणि तो विकास फक्त ठराविक वर्गाच्या लोकांसाठी करायचा, हा कुठला न्याय महोदय? हा कुठला न्याय? उत्तर द्या. आपल्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. जर आपल्या राज्यातील धर्माचे, जातीचे प्रश्न जर संपले असतील तर आपण आता उत्तर द्या. इथल्या सामान्यांचे प्रश्न आपण कधी सोडवणार? धर्म असेल हा आमचा व्यक्तिगत प्रश्न आहे, तो सरकारचा प्रश्न नाही. सरकार धर्माला आपलं प्रश्न समजतंय, ही फार मोठी शोकांतिका आहे. सरकार कुणा एका घटकाचं नसतं. आपण लवकरात लवकर या रस्त्याचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावाल ही माफक अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून मी या ठिकाणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रजाशक्ती.